श्रावण सोमवारी भगवान शिवाला मुठभर धान्य अर्पण करण्याच्या प्रथेला शिवमुठ म्हणतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हे केले जाते आणि दर सोमवारी वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते. शिवमुठ म्हणजे काय? श्रावण महिन्यात भक्त भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे विधी करतात. शिवमुठ ही अशीच एक विधी आहे ज्यामध्ये श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला मुठभर धान्य अर्पण केले जाते. शिवमुठचे महत्त्व, धार्मिक संलग्नता. शिवमुठ हा भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्याचा एक मार्ग आहे. तृणधान्यांचे चिन्ह. प्रत्येक धान्याचे स्वतःचे महत्त्व असते आणि ते भगवान शिवाच्या वेगवेगळ्या पैलूंचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते. समृद्धी आणि कल्याण. शिवमुठ केल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि कल्याण मिळते असे मानले जाते. श्रावण सोमवारी शिवमुत्र कसे अर्पण केले जाते? 1. उपवास. श्रावण सोमवारी भाविक उपवास करतात. 2. तृणधान्ये. दर सोमवारी शिवलिंगाला मुठभर वेगवेगळे धान्य, जसे की तांदूळ, तीळ, मूग, बार्ली किंवा सत्तू अर्पण केले जाते. 3. पूजा. धान्य अर्पण केल्यानंतर भाविक भगवान शिवाची पूजा करतात, आरती करतात आणि प्रसाद देतात. 4. मंत्र. ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र चा जप करणे शुभ मानले जाते. उदाहरण: पहिल्या सोमवारी भाविक मुठभर तांदूळ अर्पण करतात. दुसऱ्या सोमवारी ते मुठभर तीळ अर्पण करतात. तिसऱ्या सोमवारी ते मुठभर मूग देतात. चौथ्या सोमवारी ते मुठभर जव अर्पण करतात. जर 5 सोमवार असतील तर 5व्या सोमवारी मुठभर सत्तू अर्पण केला जातो.